गुड मॉर्निंग. आवाज येतो का? Our next most important chapter, बायोटेक्नॉलॉजी. यामध्ये दोन चॅप्टर येतात. पहिला चॅप्टर आहे प्रिन्सिपल्स अँड प्रोसेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि सेकंड चॅप्टर आहे ऍप्लिकेशन्स, म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचे उपयोग काय आहेत आपल्याला. असे दोन चॅप्टर या बायोटेक्नॉलॉजीचे आपल्याला स्टडी करायचे आहेत. बायो मीन्स लाईफ, टेक्नॉलॉजी जे काही सायंटिफिक प्रिन्सिपल्स आहेत, टेक्नॉलॉजिकल प्रोसेस आहेत, त्यांचा उपयोग लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये प्रोसेसिंग करताना केला जातो आणि नवीन नवीन ह्युमनला आवश्यक असणारे प्रोडक्ट बनवले जातात. सो बायोटेक्नॉलॉजी इज अ वाइड ब्रांच ऑफ सायन्स, branch of biology, which deals with application of technological processes in living organisms or microorganisms or cells to produce various types of goods and services. वेगवेगळ्या प्रकारचे गुड्स आणि सर्व्हिसेस आपल्याला बायोटेक्नॉलॉजीमुळे मिळतात. अनेक प्रकारचे प्रोडक्ट आपल्याला बायोटेक्नॉलॉजीच्या सहाय्याने बनवता येतात, बनवलेले आहेत. आता प्राचीन काळापासून बायोटेक्नॉलॉजी हे ब्रँच आहेच, परंतु अशी कंबाईंड ब्रँच साधारण 1882च्या दरम्यान एक सेपरेट ब्रँच करण्याचा प्रयत्न केला आणि 86 पासून डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ही वेगळी ब्रँच आपल्याकडे निर्माण केली गेली इंडियामध्ये. बायोटेक्नॉलॉजी ही अनेक ब्रँचेस एकत्र करून बनवलेली ब्रँच आहे. ज्या ब्रँच मध्ये जेनेटिक्सचा विचार केलाय, ज्या ब्रँच मध्ये बायोकेमिस्ट्रीचा विचार केलाय, ज्या ब्रँच मध्ये टिश्यू कल्चरचा विचार केलाय, टिश्यू इंजिनिअरिंगचा विचार केलाय, ज्या ब्रँच मध्ये फूड प्रोसेसिंगचा विचार केलाय, अशा अनेक ब्रँचेस एकमेकाला जोडून त्याची एक कंबाईंड ब्रँच बनवली आणि ती ब्रँच म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती टेक्नॉलॉजिकल प्रोसेसेसचा वापर करून, टेक्निकल प्रोसेसचा वापर करून, टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे गुड्स आणि प्रोडक्ट आपण मिळवतो. बायोटेक्नॉलॉजी तशी ओल्ड ब्रँच म्हटलं तरी सुद्धा पूर्वीपासून बायोटेक्नॉलॉजीची प्रोसेस केली जातेच आहे. ओल्ड किंवा ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी जी आहे त्यामध्ये सुरुवातीला समजा अल्कोहोलिक फर्मेंटेशन असेल, शुगर पासून अल्कोहोल बनवायची प्रोसेस जी आहे ती रोमन लोकांनी सुरू केली. आता ज्या प्रोसेस मध्ये टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो तिथं बायोटेक्नॉलॉजी. समजा त्याच्यानंतर लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन असेल,
आता लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन तसा विचार केला तर दुधापासून दही तयार करण्याची प्रोसेस घरोघरी चालणारी आहे. पण जे दही घरी आपण तयार करतो ते बायोटेक्नॉलॉजिकल आहे का? नाही. पण वारणा इंडस्ट्री, अमूल इंडस्ट्री किंवा अन्य प्रकारच्या ज्या इंडस्ट्री आहेत तिथं तयार केलं जाणारं दही कसं आहे? बायोटेक्नॉलॉजिकल आहे. कारण त्याच्यासाठी घेतलं जाणारं रॉ मटेरियल तेही क्लिअर पाहिजे, प्युअर पाहिजे. जो मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यावर ऍक्शन करणार आहे त्याचंही प्युअर कल्चर घेतलं पाहिजे. ते कंट्रोल्ड कंडिशन मध्ये, म्हणजे जिथं टेम्परेचर मेंटेन केलंय, पीएच मेंटेन केलाय, वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंटचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन केलंय, अशा कंडिशन मध्ये ती प्रोसेस घडवून आणली जाते. म्हणजे वारणा इंडस्ट्रीमध्ये दही तयार करणे बायोटेक्नॉलॉजिकल झालं, पण आपल्या घरी दही तयार करणे हे काही बायोटेक्नॉलॉजिकल नाही. त्यामुळं आपण जर 3-4 घरातलं दही कलेक्ट केलं आणि चव बघितली तर प्रत्येक दह्याची चव वेगळी मिळते. त्याचं कारण ते आहे, आपल्याकडे दही आंबट झालं तरी आपण ऍडजस्ट करतो, काही पर्यायच नाही आपल्या पुढं. परंतु असं वारणा इंडस्ट्री म्हणू शकते का यावेळी आमचं दही आंबट झालंय आणि त्याच्यामुळे श्रीखंड आम्रखंड जरा थोडा जास्त आंबट असेल, लोकांनी ऍडजस्ट करावं? नाही होत तसं. कारण तिथे कंट्रोल्ड कंडिशन मध्ये आपल्याकडे किती थोडंसं तयार केलं जातं त्यामुळे ते ऍडजस्टमेंट होते. पण हजारो लिटर दुधावरती ती ऍक्शन तिथं घडवली जाते. त्यामुळे तिथं असे एक्सेप्शन किंवा काही एक्सक्यूज करता येणार नाही. तर बायोटेक्नॉलॉजी अल्कोहोलिक फर्मेंटेशन करणं, अँटीबायोटिक्स बनवणं, लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशनची प्रोसेस करणं, असे अनेक ओल्ड बायोटेक्नॉलॉजीचे प्रिन्सिपल्स आहेत किंवा ओल्ड बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण हे सगळं करत आहोत. व्हिटॅमिन्स बनवायचे असतील, व्हिटॅमिन प्रोडक्शन आहे, हे सगळे बायोटेक्नॉलॉजीचे जुने प्रिन्सिपल्स आहेत. आपण जुन्या काळात हे करत आलेलो आहे. फूड प्रोसेसिंग असेल तर फूड प्रोसेसिंग मध्येही आपण काम केलेलं आहे. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी तसा विचार केला तर टर्म जी यूज केली ती अर्ली इकेड. The term biotechnology was first used by इरेकी, अर्ल इरेकी या सायंटिस्टनं सुरुवातीला बायोटेक्नॉलॉजी ही टर्म वापरली. आणि बायोटेक्नॉलॉजी मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांचा वापर करून, एस्पेशली मायक्रो ऑर्गॅनिझमचा मोठा वापर केला जातो. त्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ऍक्टिव्हिटीवरती टेक्नॉलॉजीचं नियंत्रण ठेवलं जातं आणि अनेक प्रकारचे महत्वाचे प्रोडक्ट बनवले जातात. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण काय करतो? युरोपियन फेडरेशन ऑफ बायोकेमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री बायोटेक्नॉलॉजी, युरोपियन फेडरेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी, EFB. या फेडरेशननं डेफिनेशन केली इंटिग्रेशन ऑफ नॅचरल सायन्स.
integration of natural science or cells or tissue cells असतील, टिश्यू असतील and molecular analog. For products and services. अशी डेफिनेशन केली. शेवटी बेस काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा वापर करायचाच आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या वापराशिवाय तर ते शक्य नाही. त्याला जोड दिली कशाची, तर टेक्नॉलॉजीची. आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आवश्यक असणारे प्रॉडक्ट आपण मिळवलेले आहे. अनेक प्रकारचे प्रॉडक्ट आपण या बायोटेक्नॉलॉजीच्या प्रोसेसनं मिळवले. काही एक्झाम्पल आपण सांगितले आता, की अल्कोहोलिक फर्मेंटेशनची प्रोसेस आपण करतोय, लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशनची प्रोसेस आपण करतोय, त्यानंतर व्हिटॅमिन प्रोडक्शनची प्रोसेस आपण करतोय, वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स बनवायची प्रोसेस आपण करतोय. कितीतरी ऍप्लिकेशन या बायोटेक्नॉलॉजीचे जुने आहेत, ट्रॅडिशनल आहे. परंतु रिसेंट ऍप्लिकेशन जे त्याचं आहे ते आहे जेनेटिक इंजिनिअरिंग. म्हणजे जीनला मॅन्युप्युलेट करायचं, एका जीनची तोडफोड करून एक जेनेटिक कॉम्बिनेशन मध्ये आपण हेराफेरी करणं. हेराफेरी माहिती आहे? हा, जेनेटिक कॉम्बिनेशन जे आहे त्याच्यामध्ये हेराफेरी करून नवीन कॉम्बिनेशन बनवायचे, याला आपण जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणतो. याला आपण जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणतो. आणि आज अनेक प्रकारचे प्रोडक्ट आपण जेनेटिक इंजिनिअरिंगच्या साहाय्यानं बनवलेले आहे. अनेक प्रकारचे प्रोडक्ट बनवलेले आहेत जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीनं आपण. हे रिसेंट ऍप्लिकेशन आहे, मॉडर्न ऍप्लिकेशन जे आहे या जेनेटिक इंजिनिअरिंगचं, या बायोटेक्नॉलॉजीचं, ते आहे जेनेटिक इंजिनिअरिंग. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये एखाद्या कॅरेक्टरचा जीन चांगला आपल्याला भेटला तर आपण त्याच्यातला तो जीन काढू शकतो आणि तुम्हाला एका व्हेइकलच्या साहाय्यानं दुसऱ्या होस्ट मध्ये रिसिपिएंट सेल जे असतील त्याच्यामध्ये आपण ट्रान्सफर करू शकतो आणि त्या ऑर्गॅनिझमला आपण जेनेटिकली मॉडिफाईड बनवू शकतो. म्हणजे याची रिसेंट ब्रांच जी आहे ती जेनेटिक इंजिनिअरिंग आहे. याची सुरुवात कधी झालेली आहे? हरगोविंद खुराना. हरगोविंद खुराना आपल्याला माहिती आहे, नोबेल लॉरेट. जीन लॅबोरेटरी मध्ये बनवायचं काम यांनी केलेलं आहे. लॅबोरेटरी मध्ये जेनेटिक कोड बनवायचं काम यांनी केलेलं आहे लॅबोरेटरी मध्ये. त्याच्यामुळं त्याला नोबेल लॉरेट आपण कन्सिडर करतो. या हरगोविंद खुराना यांनी आलेनाइन टीआरएनए चा 77 न्यूक्लिओटाइड असलेला पहिला जीन बनवला लॅबोरेटरीमध्ये. लॅबोरेटरीमध्ये बनवला, परंतु हा जीन काही फंक्शनल नव्हता. इट वॉज नॉट फंक्शनल. Later on, he prepared tyrosine, tRNA gene from E. coli, Escherichia coli. या जीन मध्ये 207 न्यूक्लिओटाइड्स आहेत. 207 न्यूक्लिओटाइड असलेला हा जीन लॅबोरेटरीमध्ये बनवला, तो फंक्शनल जीन बनवला. आणि इथूनच
जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये फार महत्वाचा टप्पा सुरू झाला. लॅबोरेटरीमध्ये जीन बनवणं हे जेनेटिक इंजिनिअरिंग साठी अत्यंत महत्वाचं पाऊल समजलं जातं. फार महत्वाचं पाऊल समजलं जातं. आता या जेनेटिक इंजिनिअरिंगचे प्रिन्सिपल्स काय आहेत? या बायोटेक्नॉलॉजीचे प्रिन्सिपल तर आपण सांगितले. ओल्ड बायोटेक्नॉलॉजी जर असेल म्हणजे ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजीचे प्रिन्सिपल बघूया. बायोटेक्नॉलॉजीमध्ये जेनेटिक इंजिनिअरिंगची प्रोसेस करून जीन मॅन्युप्युलेट करणं, जीन मध्ये मॉडिफिकेशन करणं, हे एक आपण काम करतोय. हे रिसेंट प्रिन्सिपल आहे या बायोटेक्नॉलॉजीचं. आणि ट्रॅडिशनल प्रिन्सिपल जे आहे बायो प्रोसेस इंजिनिअरिंग, बायो प्रोसेस इंजिनिअरिंग याच्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट आपल्याला लागतात, जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट आपल्याला लागतात, ते प्रॉडक्ट आपण या बायोटेक्नॉलॉजीच्या प्रोसेसच्या मदतीनं मिळवतोय. ट्रॅडिशनल माहिती आहे आपल्याला, जसं अल्कोहोलिक फर्मेंटेशनच्या प्रोसेस मधून इथिल अल्कोहोल आपण मिळवतोय, लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशनच्या प्रोसेस मधून लॅक्टिक ऍसिड मिळवतोय, विटॅमिन्स मिळवतोय, अनेक प्रकारचे अँटीबायोटिक्स मिळवतोय, अनेक प्रकारचे एन्झाईम मिळवतोय. हे सगळे प्रोसेसिंग करून आपल्याला प्रॉडक्ट मिळतात. त्याला आपण म्हणतो बायो प्रोसेस इंजिनिअरिंग. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीची सुरुवात पहिली कुणी केलेली आहे? जेनेटिक इंजिनिअरिंगची सुरुवात कुणी केली? तर पीटर लोबन. विथ दाले कायसर ऑफ स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी. पीटर लोबन हा एक स्टुडंट होता. पीटर लोबन हा एक स्टुडंट. दाले कायसर यांच्याबरोबर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी जेनेटिक इंजिनिअरिंगची सुरुवात केली. त्यांनी जेनेटिक इंजिनिअरिंगची सुरुवात केलेली आहे. आता पहिलं जे रिकॉम्बिनंट डीएनए बनवलंय, पहिला फर्स्ट रिकॉम्बिनंट डीएनए जीन एनकोडिंग अँटीबायोटिक रेजिस्टन्स. पहिला अँटीबायोटिकचा रेजिस्टंट असलेला जीन हा साल्मोनेल्ला टायफिमुरियम या बॅक्टेरियाकडनं प्लाझ्मिड मिळवला. या बॅक्टेरियाच्या प्लाझ्मिड मध्ये हा अँटीबायोटिक रेजिस्टंट जो जीन आहे तो जीन या साल्मोनेल्ला टायफिमुरियम नावाच्या बॅक्टेरियाकडचा प्लाझ्मिड वापरला आणि त्याच्यामध्ये हा इंटिग्रेट केला. त्यानंतर स्टॅनले कोएन हे कोणी काम केलंय? स्टॅनले कोएन आणि हार्बर्ट
हर्बर्ट बॉयर इन 1972. अशा प्रकारे हा पहिला रिकॉम्बिनंट डीएनए अँटीबायोटिक रेजिस्टंटचा जो जीन आहे तो जीन साल्मोनेल्ला टायफिमोरियमच्या प्लाझ्मिडमध्ये इंटिग्रेट केला. सुरुवातीला हे काम केलेलं आहे स्टॅनले कोहेन आणि हर्बर्ट बॉयर यांनी. त्याचबरोबर पॉल बर्ग यांनी पहिला रिकॉम्बिनंट डीएनए बनवला. फर्स्ट recombinant DNA from monkey virus SV40. Monkey virus SV40. Monkey virus SV40 हा रिकॉम्बिनंट डीएनए जो आहे हा डीएनए मंकी व्हायरस मधून निकाडला आणि लॅम्बडा व्हायरस बॅक्टेरियोफेज त्याला जोडला. इथं प्लाझ्मिड म्हणा किंवा लॅम्बडा व्हायरस हे व्हेइकल आहे. हे व्हेइकल आहे. जसं आपल्याला एखाद्या गावाला जायचंय, जाणारा आपण आहे म्हणजे आपण मेन जीन झालो, परंतु आपल्याला घेऊन जाणारं व्हेइकल आहे. ते व्हेइकल म्हणजे प्लाझ्मिड किंवा लॅम्बडा व्हायरस असे व्हेइकल डीएनए त्यांनी वापरले आणि या डीएनएला ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला. आणि या पॉल बर्गला आपण काय म्हणतो, फादर ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. पॉल बर्गला आपण फादर ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग असं कन्सिडर करतो. अशा प्रकारचं वर्क या दरम्यान केलं गेलं. सुरुवात अशी झालेली. आता जे ब्रांचेस किंवा एरा आहेत ज्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीनं मोठं काम केलेलं आहे, म्हणजे ऍग्रिकल्चरमध्ये मोठं काम केलेलं आहे, टिश्यू इंजिनिअरिंग मध्ये मोठं काम केलेलं आहे, इंडस्ट्रियल एरिया मध्ये मोठं काम केलेलं आहे, हेल्थ, ह्युमन हेल्थ, अनेक प्रकारचे मेडिसिन्स आज आपल्याला या बायोटेक्नॉलॉजीनं दिलेले आहेत. एन्व्हायरमेंट, फूड प्रोसेसिंग अशा अनेक एरामध्ये अनेक अशा ब्रँचेसमध्ये बायोटेक्नॉलॉजी काम करत आहे. म्हणजे बायोटेक्नॉलॉजी ही अतिशय वाईड ब्रांच बनलेली आहे आणि फ्युचरसाठी अतिशय ब्राईट फ्युचरसाठी ही ब्रांच सर्वांना उपयोगी असणार आहे. कारण शेवटी माणसासाठीच बनवलेली आहे. आज सेपरेट ब्रांच म्हणून त्याचे कॉलेजेस आहेत आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणावर मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून अनेक प्रकारचे नवीन नवीन प्रॉडक्ट आपण बनवतोय. परत जॉईन होऊ आणि आपला चॅप्टर कंटिन्यू करू.